दोस्तों नमस्कार, मैं बी कुमार और आप देख रहे हैं यूनिवर्सल ह्यूमन राइट्स न्यूज़। तो दोस्तों आज हम यहाँ आए हैं और ये हिवाड़ी अधिवेशन नागपुर में बहुत सारे लोग आते हैं अपनी अपनी समस्याएं लेकर, और आज हम जिसको मिलने वाले हैं वो है बड़ी राजा विदर्भ बड़ी राजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति विदर्भ प्रदेश, और उनके जो अध्यक्ष है माननीय श्री मनोज भाऊ चौहान और ज्येष्ठ मार्गदर्शक है साहब राव जी विधड़े। तो दोस्तों आज हम उनकी समस्या यहाँ पूछने वाले हैं। तो मैं सबसे पहले माननीय मनोज भाऊ चौहान जी से पूछना चाहूँगा कि उनकी क्या समस्या है। हमारी समस्या ये है कि जो विदर्भ का सिंचाई का जो बैकलॉग था, वो बैकलॉग कम करने के लिए विदर्भ में 2000 में ही तत्कालीन सरकार ने 200 से अधिक प्रकल्पों को मान्यता प्रदान की और उसके तहत एक प्रोग्राम बनाया, और ये प्रकल्प जल्दी से जल्दी इनका निर्माण होना चाहिए। हर माने 200 प्रकल्प पूरे कैसे कंप्लीट किया जाए जल्द से जल्द, ये एक योजना गवर्नमेंट ने बनाई थी। और उसके तहत उस समय 1894 का जो भूमि अधिग्रहण कानून था, वो कानून होने के बावजूद 6 जून 2006 को तत्कालीन गवर्नमेंट ने एक जीआर निकाला, और वो जीआर था केवल 5 या 6 पंक्तियों का जीआर था। वो जीआर के अंतर्गत उन्होंने क्या किया, खेत खरीदी कर दी, सीधी खरीदी, डायरेक्ट व्यवहार। और डायरेक्ट व्यवहार के तहत क्या हुआ कि उन्होंने जो खरीदी का ड्रॉप बनाया था, उस समय ना उसमें लैंड डीडी की परमिशन ली और ना कोई कायदे का कानून आधार लिया। 1894 का कानून होने के बावजूद उन्होंने जीआर निकाला। जीआर के तहत 39,000 से लेके 1.5 लाख रुपए जो रेट था गवर्नमेंट ने किसानों को दिया। और वो प्रोग्राम उनका 6 जून 2006 से लेकर 31 दिसंबर 2013 तक चला, जिसमें उन्होंने विदर्भ में 16,000 हेक्टेयर जमीन ऐसे बहुत कम दामों में कौड़ियों के दाम किसानों से खरीद। और उसके बाद में 1894 का कानून खत्म हो गया था, तो जीआर का जो टाइम लिमिट था वो भी खत्म हो गया था। फिर आया 1 जनवरी 2014 को भूमि अधिग्रहण कानून 2013, वो 1 जनवरी 2014 से लागू हो गया। और इसके तहत कम से कम 12 लाख से लेकर 18 लाख प्रति एकड़ से जमीन के दर गवर्नमेंट ने किसानों, अब जिन किसानों ने इनको जमीन दे के ये प्रकल्पों को निर्माण करने के लिए मदद की, उनको इतना कौड़ियों के दाम मुआवजा दिया गया। और जिन्होंने अपनी जमीन रोकी, गवर्नमेंट को जमीन दी नहीं, तो उनको 18 लाख रुपए प्रति एकड़ का जो मुआवजा दिया गया। इसमें ये जो तफावत हो गई ये बहुत बड़ी है। इसलिए अभी इन्होंने एक बताया था कि 31 दिसंबर 2013 को एक किसान की जमीन खरीद ली, मेरे ख्याल से 90,000 से लेके, और दूसरे ही 7 जनवरी 2014 को एक जमीन खरीदी, उसके बाजू में 12,83,000 प्रति एकड़। ये प्रचंड एक तफावत, इसमें एक गैप तैयार होगी, और जो इसने मदद नहीं की वो किसान इसमें फायदे ले रहा। एक प्रकार से खरीदी का जो ड्रॉप गवर्नमेंट ने बनाया था, वो गवर्नमेंट ने जल संपदा जल सिंचाई विभाग के जो अधिकारी लोग हैं, उच्च अधिकारी, उनकी एक एजेंसी गवर्नमेंट ने बनाई, वो एजेंसी के थ्रू ये काम करवाए। और अधिकारियों ने हर प्रकल्प पे अपना दलाल नियुक्त किया था, और दलालों ने हमारे किसानों को उल्टी सीधी सलाह दे के, उनको घबरा के, डरा के, धमका के जमीन बेचने पे उनको मजबूर कर दिया। ये गवर्नमेंट की पॉलिसी थी। और जब खरीदी का ड्रॉप बनाया तो उसमें लिखवाया उन्होंने कि मैं अपनी जमीन किसी भी दबाव में न आते हुए, कोई भी नशापान न करते हुए मैं गवर्नमेंट को सुपुर्द कर रहा हूँ। मैं इस जमीन का ज़्यादा मुआवजा मुझे मिलना चाहिए, इसलिए कहीं भी किसी भी कोर्ट में नहीं जाऊँगा। मैं अपने परिवार के किसी भी सदस्य को, गवर्नमेंट को नौकरी नहीं मांगूंगा। इतना सब संवैधानिक अधिकार का गवर्नमेंट ने हनन किया, जबकि किसी का संवैधानिक अधिकार छीनना किसी भी कानून में नहीं है। ये घटना का भी अपमान हुआ, और ये मनुष्य के अधिकार का हनन हुआ। ये सबसे बड़ी गलती गवर्नमेंट ने की। गवर्नमेंट बोले तो माँ बाप का दर्जा गवर्नमेंट को दिया जाता है, लेकिन गवर्नमेंट ने
शाहूकार की भूमिका अदा की। ये सबसे बड़ा पाप गवर्नमेंट ने किया। तो आपका कहने का मतलब ये है कि पहले जो लोगों ने ज़मीन दी उनको और कम से कम मुआवजा मिला, और बाद में जिन लोगों से ज़मीन ली गई उन लोगों को अच्छा मुआवजा मिला। तो आपका कहने का मतलब ये है कि जो पहले जो कम से कम कीमत में मिली उनको भी पूरा मुआवजा मिलना चाहिए, ये आपका कहने का मतलब है, बराबर है? हमारा एक ही कहना है कि आपने हमको फंसाया, हमको हमारी पूरी मैंने हमको पूरे फंसा लिया गवर्नमेंट ने। इसलिए गवर्नमेंट ने एक ही कहना है कि हमको 2013 के कानून के तहत मुआवजा बढ़ा के मिलना चाहिए और परिवार के एक सदस्य को नौकरी देना चाहिए, क्योंकि वो 5% 5% समांतर आरक्षण ऑलरेडी कानूनी तौर पे हमको उसका अधिकार है, लेकिन गवर्नमेंट वो अधिकार का भी हनन कर रही, किसी को भी नौकरी नहीं दी। इसलिए हमारा किसान, हम सब किसान है, हमको रास्ते पे आना पड़ा और ये संघर्ष करना पड़ रहा है। ये बड़ी दुख और दर्द की बात है। तो दोस्तों, ये थे अध्यक्ष साहब का कहना कि जो गवर्नमेंट ने पहले कम से कम मुआवजे में आप लोगों की ज़मीन ली है और बाद में 2013 के बाद अच्छे मुआवजे में ज़मीन ली है, तो ये इनकी मांग जो है ये कह रहे हैं कि गवर्नमेंट ने हमको वो पुराने हिसाब से ना देते हुए नए हिसाब से हमको मुआवजा देना चाहिए। तो इसके बाद मैं पूछना चाहूँगा सुनील भाऊ घटाड़ी से कि क्या इनका क्या कहना है और इनकी क्या डिमांड है? मी सुनील घटाळे, विदर्भ प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा सदस्य आहे। या देशामध्ये कायदे अस्तित्वात सरकार करत असतात आणि खूप वेळा सरकारकडून सांगितलं जाते की कायद्याचं राज्य आम्हाला निर्माण करायचं आहे। तसाच एक कायदा आहे मानवी हक्क कायदा, ह्युमन राईट्स ज्याला आपण म्हणतो। मानवी हक्क कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार, आपला हक्क मागण्याचा अधिकार, परंतु हे विदर्भामधल्या सिंचन प्रकल्प निर्माण करतेवेळी जे काही व्यवहार झालेले आहे ते मानवी हक्क कायद्याला डावलून आणि अस्तित्वात असलेल्या सरकारने निर्माण केलेल्या सर्व कायद्याला डावलून हे कितीही थट्टा केलेली आहे या प्रकल्पग्रस्त लोकांची, हे यावरून आम्हाला दिसून येते। बघा, सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकरिता त्यांना ज्या शेत जमिनीची आवश्यकता होती ती शेत जमीन ताब्यात घेण्यासाठी अस्तित्वात असलेले जे कायदे आहे 1894चा कायदा, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांनी डावललं गेलं आणि एक नवीन सर्क्युलर, एक नवीन परिपत्र, एक नवीन GR काढून आणि कुठल्याही प्रकारचा संवैधानिक अधिकार डावलून मानवी हक्क कायद्याला अस्तित्वात आहे त्या कायद्याला डावलून सरळ खरेदीच्या पद्धतीने कोणत्याही वाटाघाटी न करता, कोणतीही माहिती न देता हे शुद्ध फसवणूक या सर्क्युलरच्या माध्यमातून या सर्व अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांची केलेली आहे। आणि म्हणून या झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही यापूर्वी वारंवार आवाज उचललेला आहे, यापूर्वी अनेकदा आंदोलन केली आहे। 40 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही असं पेंडॉल टाकून रस्त्यावर बसलेलो आहे, तरी सुद्धा या शासनाने आज रोजी सुद्धा न्यायाची भूमिका ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे न्याय मिळतील म्हणून ते पूर्ण केलेली नाही। आणि म्हणून नाईलाज असतो पुन्हा एकदा हे जे काही हिवाळी अधिवेशन चाललेलं आहे मजा मौज मारण्यासाठी, दारू पिण्यासाठी, मटण खाण्यासाठी, याची त्याची फोड काढण्याची चर्चा या विधानसभेच्या सत्रामध्ये चालते आहे। पण हे जे शेतकरी आहे, जो जगाचा पोशिंदा आहे, तो दाण्याचे करोडो दाणे निर्माण करतो, सर्व जगाला पोचण्याची ताकद धमक ठेवतो, सामर्थ्य बळ हिंमत ठेवतो, त्याच्या प्रश्नांची त्या ठिकाणी चर्चा होत नाही। आणि आमचे जे काही प्रतिनिधी आहेत, आमदार असतील, विविध मंत्री असतील, ते मंत्री सुद्धा या विषयावर चर्चा करत नाही। सलग 8 दिवस झाली आम्ही एवढ्या कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी बसतोय, आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत, हे आमचे पुरुष मंडळी बसलेले आहेत, एवढी थंडी असून सुद्धा आम्ही जीवाची पर्वा न करता आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलोय। शेवटी न्याय देणारं हे सरकार असते, सरकारकडेच आम्हाला न्याय मागावा लागेल, दुसऱ्याला मागून मिळणार नाही। न्यायाच्या भूमिकेतून, अपेक्षेतून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत।
तरी सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत या सरकारने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक भूमिका घेऊन न्याय दिलेला नाही. शेवटी न्याय देईल कोण असा प्रश्न आहे. आणि कायद्याचं राज्य आहे, तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, तुम्ही शेतकऱ्याचे लेकर आहात. तर आम्ही तर सर्व शेतकरीच्या या ठिकाणी बसलो आहोत. खरंच तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहेत का? खरंच तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत का? यांचा जो काही व्यवहार आहे त्या व्यवहारावरून आम्हाला असं दिसून येते की हे शेतकऱ्यांचे कैवारी नाही, हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. म्हणून आमच्यावरती वारंवार अन्याय होत आहे. धरण बांधताना तुम्ही सांगितलं की धरण बांधलं तर तुमचा विकास होईल, तुमच्या सिंचनासाठी तुमची शेती येईल, तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन निर्माण करा, तुमच्या आर्थिक संपन्नता येईल. परंतु असं काही झालेलं नाही. धरण बांधलं शेतकऱ्याला समोर करून, शेतकऱ्याचं नाव घेऊन आणि धरणात पाणी अडवल्यानंतर ते पाणी मोठमोठ्या कंपनीला जात आहे. शेतकऱ्याच्या मोटर पंपाला वीज मिळत नाही, परंतु कंपनीला 24 तास काही मागणी न करता वीज मिळत आहे, त्याला पाणी मिळत आहे धरणातलं. आणि शेतकऱ्याला सिंचनाचा अनुशेष तो ज्या प्रमाणात भरून निघाले पाहिजे होता तो त्यामुळे निघालेला नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला च्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं काम, शेतकऱ्याचा विश्वासघात करण्याचं काम या सरकारने, या पूर्वीच्या सरकारने केलेलं आहे. म्हणून सर्वप्रथम बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने या सरकारच्या धोरणाचा आणि सरकारने आमच्यासोबत जो काही व्यवहार केलेला आहे, आमच्यासोबत जे काही आमच्यावर अन्याय केला आहे त्याचा मी निषेध करतो. आणि एक अपेक्षा आणि आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान सुद्धा करू इच्छितो. आपण या लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ आहे. आम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा मोठी शक्ती आहे हे आम्हाला माहिती आहे. आमचा जो काही छोटासा आवाज आहे शेतकऱ्यांचा, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन प्रशासनाच्या पर्यंत पोहोचेल हे आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक आवाहन करू इच्छितो. हे सरकार आमच्याकडे पुन्हा त्या भावनेतून न पाहता न्यायाच्या भावनेतून पाय. आम्हाला न्याय देण्याची भूमिका तू अदा कर, तुमची ते जबाबदारी आहे, नैतिक तुमचा अधिकार आहेत. आणि म्हणून तुम्ही जर आम्हाला न्याय देत नसेल तर आतापर्यंत जसं आम्ही या ठिकाणी बसलो शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं, जो सारे अधिकार आम्हाला आहेत संविधानिक, त्या अधिकाराचं उल्लंघन न करता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. पण आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेला काही धोका पोहोचवण्याचं तुमच्यामुळे निर्माण करू नका, निर्णय घेण्यास आम्हाला भाग पाडू नका. कारण आता आम्ही वैतागलेलो आहोत. आम्ही आता खूप आंदोलन असे केलेले आहेत, पण आता आम्हाला पर्याय नाही. आक्रमक आंदोलन केल्याशिवाय तिथं मेल्यापेक्षा तिथं मेलेलं बरं असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. आमचे जे काही मुलं आहेत, मुलांचं जे काही भविष्य आहे, ज्या भविष्याची चिंता आम्हाला होती, उज्ज्वल भविष्य आम्ही त्याचं पाहत होतो, ते भविष्य अंधकारमय होताना देत आहेत. समांतर आरक्षणाचा मुद्दा आमच्या सहकार्याने या ठिकाणी बोलले. 5% आरक्षण आहे, 5% आरक्षण दिलं. 5% आरक्षण देताना कुठल्याही प्रकारची काही अट न लागता आरक्षण लागू केलं. परंतु आता सरकार काय म्हणते, सरळ सेवा भरती 5% आरक्षणाची आम्ही अंमलबजावणी करत नाही, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही त्याची अंमलबजावणी करू. म्हणजे पुन्हा एकीकडे तुम्ही आरक्षण द्यायचं धरणग्रस्तांना 5% आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता त्या आरक्षणामध्ये बसणाऱ्या लोकांची स्पर्धा तुम्ही लावा आणि स्पर्धाच्या माध्यमातून तुम्ही परीक्षा घ्या. हाही अप्रत्यक्षरित्या आमच्या सुशिक्षित तरुण बेरोजगारांवरती अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. इथून पुढे आमच्या आंदोलनाला उग्र रूप येणार आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो काही निर्माण होईल आणि या उपोषणाच्या माध्यमातून जे काही घडल त्याला हे शासन, प्रशासन, सरकार हे जबाबदार राहील हे सांगू इच्छितो. म्हणून वेळीच आमचे दखल शासनाने घ्यावी, सरकारने घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावं हीच आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला मी करू इच्छितो. तो अभी सुनील जी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्तांचा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे. एक पाऊल स्वतःसाठी, इस प्रकार इन लोगों की जो मांगे हैं, ये मांगे हम सरकार तक पहुंचाने की हमारे चैनल के माध्यम से हम जरूर कोशिश करेंगे. मैं बी कुमार
वानखेड़े सर कैमरामैन के साथ, नमस्कार।